तुर्तास पुढची एक मोठी बातमी बघूयात। मंत्री दादा भुसे यांच्या बंगल्यावरती शिंदे सेनेच्या सगळ्या मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे। एकनाथ शिंदे यांनी सगळ्या मंत्र्यांची ही बैठक बोलावली आहे। भाजप आणि शिंदे सेनेमधल्या कुरघोडींच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आहे। ठाण्यामधल्या क्लस्टर योजनेला भाजपकडून विरोध करण्यात आला होता। एसटी महामंडळामधील आर्थिक बेशिस्तीचा ठपका या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही बैठक होती आहे। कॅबिनेटच्या आधी शिंदेंची ही बैठक होत असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। सूरज सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। सूरज, कॅबिनेटच्या आधी शिंदेंच्या मंत्र्यांची ही महत्त्वाची बैठक। नक्कीच यामिनी, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आधीपासूनच खरं तर शिवसेना आणि भाजपमध्ये कुरघोड्या होताना आपल्याला पाहायला मिळत होत्या। मात्र मागील अनेक दिवसांपासून समन्वय समितीच्या बैठका होऊन देखील मंत्र्यांमधल्या किंवा आमदारांमधल्या या कुरघोड्या काही संपण्याचं नाव घेत नाहीयेत। कुठे ठाण्यामध्ये कुरघोड्या होत आहेत तर रायगड असेल किंवा नवी मुंबई या ठिकाणी देखील कुरघोड्या होतानाच पाहायला मिळतात। आणि त्याच पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदेंनी सर्वच मंत्र्यांची बैठक ही दादा भुसेंच्याच बंगल्यावरती बोलवलेली आपल्याला पाहायला मिळते। कारण आज कॅबिनेट आहे आणि कॅबिनेट पूर्वीच तिकडे दादा भुसेंचाच बंगला जवळ असल्या कारणाने त्या ठिकाणी सर्व मंत्र्यांना जमण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। ठाण्यातील क्लस्टर योजनेला भाजपचा विरोध आहे। त्याचबरोबर एसटी महामंडळातील आर्थिक बेशिस्तीचा जो ठपका आहे तो ठेवण्यात आलेला आहे। दुसरीकडे नवी मुंबईत गणेश नाईकांनी 2 दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या निर्णयांबाबत कशा त्या निर्णय चुकीचे आहेत याबाबत जे केलेले वक्तव्य आहेत यावरनं कुठेतरी शिवसेनेला भाजपच्याच मंत्री असतील किंवा नेत्यांकडनं डिवचण्याचा प्रयत्न हा होताना पाहायला मिळतो। आणि याच पार्श्वभूमीवरती या बैठकीला एक विशेष महत्त्व आहे। कॅबिनेट पूर्वी होणाऱ्या या बैठकीमुळे अनेकांच्याच भुवया या उंचावलेल्या पाहायला मिळतात। त्यामुळे आजच्या या बैठकीतनं नेमका काय सूर हा शिवसेना मंत्र्यांचा निघतो आणि त्याचे निष्कर्ष नेमकं कसं होत आहे हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। यामिनी, अगदी सूरज, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।